मोकळा करून द्या, काहीच करू नका. तुम्ही विश्वनाथ दीनरं कमी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तरूपी प्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग. याच भूतलावर जन्माला आलेले जडत्व जीवाचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड शिजवणारे, इतराग संपन्न, कर्तुम अकर्तुम अन्यताही कर्तुम अशा तिन्ही शक्ती ज्यांच्या जवळ आहे असे असणारे अधिकार संपन्न, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याशी शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज. गळकं ताट फुटकं माठ, शेवटी मात्र वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा उत्कृष्ट असा फार नाही पण 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. कोण जगद्गुरु म्हटल्याच्या नंतर आपल्या आशिया खंडाचे गुरु, नवे नवे आपल्या भारत देशाचेही गुरु, नवे नवे आपल्या जिल्ह्याचेही गुरु, तुमचेही गुरु, माझेही गुरु. मी तुमपुढे कीर्तन पाठ नाही का सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाकडे प्रार्थना करतायत. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाकडे प्रार्थना करतात, किंवा थोडक्यात जर पुढे जाऊन बोलायचं म्हटलं अजून तर तुकोबाराय जगाच्या मालकाकडे मागणं मागतात. देवाची अजून जर बघितलं या अभंगाचं चिंतन करत असताना जर आपण सर्व बाजूने जर विचार करायला गेलो तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाची स्तुती सुद्धा करतात. ऐका, तुकोबाराय म्हणतात देवाला, देवा मागण्याकरता तुकोबाराय देवाकडे गेले. देवाची स्तुती करत असताना अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वाचे नाथ आहात देवा, तुम्ही विश्वनाथ दीनरं कमी अनाथ. तुकोबाराय तुम्ही जगाचे चालक मालक म्हणताय. तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही जगाचे चालक मालक आहात, तुम्ही जगाचे, तुमच्या सत्तेने हे विश्व चालतं देवा, देण्याकरता तुम्ही सामर्थ्य आहात देवा. महाराज भोले बाबा देवत हे असे, त्याला थोडं मागितलं तर ते भरपूर काही देऊन टाकतो. आणि तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तुम्ही देण्याकरता सामर्थ्य आहात देवा, मला जास्त काही नको, माझ्यावरती थोडी कृपा करा. किती? थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. बराडी, बराडी या शब्दाचा अर्थ असा होतो, गुरुवरे राऊत बाबा सांगतात की, गुरुवर राऊत बाबा सांगतात की बराडी म्हणजे अधिकार नसताना मागणं मागणं, अधिकार नसताना मागणं मागणं. माझ्यावरती थोडी कृपा करा देवा, माझ्याकडे जर बघितलं तर माझा अधिकारही नाही तेवढा देवा, तुम्ही देण्याकरता सामर्थ्य आहात देवा, तुम्ही काय खूप मोठे आहात देवा, पण माझ्यावरती थोडी कृपा करा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, देवा देण्याकरता तुम्ही खूप उदार आहात देवा, देवा देण्याकरता तुम्ही खूप उदार आहात देवा. तुमच्याकडे जर बघितलं तर भोळ्या महादेवासारखं दुसरं दैवत या जगात नाही. त्याला थोडं मागितलं ना महाराज ते खूप काही देऊन टाकतं. देवा तुम्ही एवढे उदार आहात. ऐका, आपण जी लंका म्हणतो, माझ्याकडे लक्ष द्या थोडा, आपण जी लंका म्हणतो सोन्याची लंका, लंका कोणाची? लंका कोणाची? कोणाची? बोलत चालायचं. लंका कोणाची? महिला मंडळ. लंका कोणाची? नाही माहिती कोणाची? ऐका, लंका कोणाची म्हणतो बाबा आपण? रावणाची लंका म्हणतो, पण खऱ्या अर्थानं रावणाची लंका होती का? नाही. ऐका, लंका होती महादेवाची. ऐका, त्या काळामध्ये जगाचा मालक आहे, जगाचा चालक मालक आहे, त्याच्या सत्तेशिवाय जगात पान सुद्धा हलत नाही. आणि एवढा जर सामर्थ्य आहे तो जगाचा मालक. मला सांगा, गावात आपला जर सरपंच जर असेल तर गावात थाटामाटात घर असतं की नाही? बोलत चला, एवढंच नव्हे, गावात जर एखादा मोठा व्यक्ती असला तर त्याला मान सन्मान असतो की नाही? तुमच्याकडे नसतो?
थोडं बोलत चला. बोललंय म्हणजे आपल्याला चिंतनही करायला सोपं होईल आणि चिंतन करता करता बोलत चालता बोलता कीर्तन करायचं आपल्याला, नाही का? तुम्ही सर्वांनी साथ द्यायची महाराज, नाही तर कीर्तनात महाराज लोक येतात आणि असं बसतात. आता असं बसल्यावर मला काय वाटलं, तशी इथले लोक फ्रेश आहेत नाही का, आणि 7 वेळेमध्ये कीर्तन आहे. आणि ऐका तर मी काय सांगत होतो, कीर्तन नाही का? ऐका, मी सांगत होतो जगाचा चालक मालक देण्याकरता उदार आहे. मग जगाचा चालक मालक जे त्याच्या सत्तेने हे सत्य सर्व चालतंय, जगाची निर्मितीच त्यांनी केली आहे, मग त्याचं घर कसं असेल हो? तुम्ही म्हणता महाराज आम्ही बघतोय भोला बाबाचे सगळे भक्त कुठं मशानातच असताय, आणि ते देव जर बघितलं तर अंगाला राख लावतंय, गळ्यात साप आहे त्याच्या, नाही का? एवढं त्याचं ही परिस्थिती. तुम्ही काय सांगतायत मला? ऐका, जगाच्या मालकाचं जर बघितलं तर घर कोणाचं होतं? महादेवाचं घर होतं. आणि त्या काळामध्ये जगाच्या चालका मालकाचं घर रावणाचं होतं. ऐका, रावणाचं का महादेवाचं? महादेवाचं घर होतं. आणि महादेवाचं घर होतं कोणाचं? सोन्याचं. कशाचं होतं पराव? हा, असं बोलत चला, सोन्याचं घर होतं. आणि मग आता मला सांगा, सोन्याच्या घराची जर पूजा जर करायची ठरली तर आता त्या काळात ब्राह्मण सुद्धा तसा लागल, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, कीर्तन वगैरे आपण जर येतो, महाराजाचं पाकिट जर कमी असलं लोक काय म्हणते, काय कीर्तन, बरोबर आहे की नाही? पण महाराज जर म्हणलं पाकिट जर महाराज 30-35, हा काय महाराज आहे नाही का? म्हणजे त्याच्यावरती सुद्धा आपलं त्याच्यावरती सुद्धा असतं नाही का? म्हणजे महाराज, आता महाराज मोठा असलं म्हणजे पाकिट मोठं असलं म्हणजे लोकांचा भ्रम येतो. ऐका, मग लोकांनी काय ठरवलं? महादेवानी ठरवलं त्या काळामध्ये सोन्याची घराची पूजा करायची. मग त्याकरता कसा महात्मा लागल? विद्वानच महात्मा लागल. आणि त्या काळामध्ये जर विद्वान कोण असेल? रावण होता विद्वान. ऐका, आपण जे म्हणतो ना जटाटवी जलम लम म्हणतो नाही, ते जर कोणी लिहिलेलं असेल तर त्याची रचना सुद्धा रावणाने केलेली. एवढा रावणाचा अधिकार होता. आणि मग आता पूजा करायची ठरवली, घराची पूजा करायची ठरवली. बोलवायचं कोणला? प्रश्न पडला महादेवाला. मग बोलावलं कोणाला पूजा करण्याकरता? रावणाला बोलवलं. आणि रावणाला बोलावल्याच्या नंतर रावणाने पूजा केली. एवढी छान पूजा केली. आणि पूजा केल्याच्या नंतर आता सगळं झाल्याच्या नंतर आता रावणाला सुद्धा घरी जायचं होतं नाही का? आता कीर्तन संपलं, मला कुठं जायचंय? घरी. तुम्हाला सुद्धा कुठं जायचंय? घरी. मी तसा जाईल का? नाही. ऐका, मग रावणाने पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर रावण कुठं आला? महादेवाकडे आला. आणि महादेवाकडे आल्याच्या नंतर आता दक्षिणा द्यायची होती. दक्षिणा द्यायच्या करण्याचा महादेव सुद्धा म्हणला, वा रावणा, वा काय पूजा केलीस रे रावणा तू? तुझ्या पूजेवरती मी काय झालोय? प्रसन्न झालोय. कसं झालोय? प्रसन्न झालोय. आणि तुला काय पाहिजे ते माग. आता मला सांगा, रावणाच्या ठिकाणी जर आपण असतो तर काय मागितलं असतं? का? ऐका, रावण म्हणायला लागला, महादेव म्हणत्या माग. रावण म्हणतो, देवा विचार करा बरं देवा. आता जगाचा चालक मालक आहे तो, त्याला काय विचार करायची गरज हो? तो पुन्हा म्हणायला लागला, महादेव म्हणले, अरे महाग, तुला काय पाहिजे मागायचं ते माग. पुन्हा महादेव रावणाकडे बघायचा, रावण महादेवाकडे बघायचा, रावण महादेवाकडे, रावण देवाकडे. रावण म्हणतोय, देवा तुम्ही खरंच देताल ना? पण अरे माग रे रावणा, तुला काय पाहिजे ते माग. देवा खरंच देताल ना तुम्ही? अरे माग ना देवा, बघा बरं, विचार करा. आयला आता मागाडा तो. आता रावण म्हणतोय देवाला, देव म्हणतोय माग. आता ईश्वरलं आणि देव कंटाळून म्हणले, रावणा तुला मागायचंय की माग, नाही तर मी चाललो. देवा देताल ना देवा? तर मग मला वचन द्या देवा, तुम्ही देताल म्हणून. देव म्हणले दिलं. मग रावण काय म्हटला, देवा ज्या सोन्याच्या लंकेची मी काय केली हो? पूजा केली, ती लंकाच मला देऊन टाका ना. देव म्हणले घेऊन टाक. एवढं देण्याकरता हे देव कसं आहे हो? भोळ आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही देण्याकरता सामर्थ्य आहात, तुमची एवढी सोन्याची लंका सुद्धा मला नको. काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोष. किती मध्ये? अल्प. अल्प म्हणजे किती? थोड्यातच संतुष्ट आहे देवा. मला द्यायचं असेल तर एक द्या. काय म्हणताय तुकोबाराय म्हणताय, देवा मला देण्याकरता तुम्ही
तुम्ही सामर्थ्य आहात देवा. तुमचं सामर्थ्य बघितलं तर हे विश्व तुमच्या सामर्थ्याने चालतंय देवा. आणि मला जर द्यायचं असेल तर एक द्या. काय द्या? तुका म्हणे देवा प्रेम भातुके, तुका म्हणे देवा, बरोबर नाही? मला तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. मग तुकोबाराय म्हणताय मला द्यायचं असेल तर देवा थोडं दे. काय दे? प्रेम दे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता आपल्याला जसं वेळ भेटेल, आपल्याकडे किती वेळ शिल्लक राहिलाय? मला तरी वाटतं 1 तास, नाही का? किती राहिलाय? 1 तास. किती? 50 मिनिटं राहिले का? आणि 50 मिनिटामध्ये आपल्याला गोड चिंतन रूपी सेवा करायची.